आणि मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। मगाशी माझं त्यांच्या तोंडून माझं सचिन तेंडुलकर असताना खरं म्हणजे ते अष्टपैलू आहेत, बॅटिंग बॉलिंग सगळं करतात ते, गुगली पण सांभाळतो आणि गुगली पण सांभाळतात। आज गुगली टाकलेली आहे, त्यामुळे आज एक चांगला कार्यकर्ता ग्रासरूटचा आज सोबत काम करायला आलाय, त्याचं मी अभिनंदन करतो। अरे बाबा, एकनाथ शिंदे जे करतो ते फुल प्रूफ करतो, फुल प्रूफ, त्याच्यामुळे काही अडचण त्याच्यामध्ये नाही। आणि आपल्याला माहित आहे, मी आता काय त्याच्यावर खुलासा करू इच्छित नाही, परंतु जे काही काम आहे ते फुल प्रूफ आहे, चिंता का नसावी। विधानसभेचे आमदार तुमच्या संपर्कात आहेत का? ठाकरेंची विधानसभेतील इतरही आमदार तुमच्या संपर्कात आहेत का ऑपरेशन टायगर 3 च्या अंतर्गत? अरे पण आजच सांगितलं तर उद्या ब्रेकिंग काय तुम्हाला नंतर? ऑपरेशन टायगर नाही, ऑपरेशन देवेंद्र फडणवीस त्यांचे पंख छाटण्यासाठी हे सगळं सुरू आहे। मी एक तुम्हाला सांगू का, जी व्यक्ती देवेंद्रजींना ते मुख्यमंत्री असताना त्यांनी 2019ला माझ्या समोरची गोष्ट आहे, 50 फोन केले, एकही फोन उचलला नाही। आणि त्यांची भाषा काय होती, एक तर तू राहशील नाही तर मी राहीन, अशा प्रकारची भाषा बोलणारे महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात देवेंद्रजींवर खोटे गुन्हे दाखल करणे, त्यांच्या सागर बंगल्यावर पोलीस पाठवणे, एवढ्या पातळीवर जाणारे, अशा प्रकारचं एकदम त्यांना पुतना मावशीचं प्रेम आलेलं आहे। हे मगरमच्छ के आंसू आहे। देवेंद्रजी हुशार आहेत, त्यांना कळतंय सगळं, त्यामुळे मी आणखी याच्यावर जास्त मला वाटत नाही बोलण्याची आवश्यकता आहे, कारण आणखी त्याला उदाहरणं मला देता येतील। रंग बदलणारे कोण असतं? इतक्या जलद गतीने रंग बदलणारा मी कधी नाही पाहिजे। विमान प्रवासानंतर या चर्चा सुरू। अरे बाबा, तुम्ही आताच कशाला, वेळ आहे त्याला, 3 वर्ष आहे। आता आमदारच आहेत ते, आमदार आहेत आणि आता ते उपसभापती म्हणून बसणार आहेत। आम्ही असं कोणालाही बघून कुठलाही मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही, निर्णय घेत नाही। त्यामुळे जसं जसं वेळ येईल तसा तो निर्णय होईल। त्यांनी ना, मी तेच सांगतोय ना, दुसऱ्या जाणाऱ्यांना शिव्या देण्यापेक्षा, शिव्यांची आता शिवसेना जाऊन आली 6 मतदारसंघामध्ये, बरोबर, त्यांचं वेलकम सचिन अहिर यांनी आज केलेलं आहे, उत्तर दिलेलं आहे। त्यामुळे मी एवढं सांगतो, आत्मपरीक्षण करणं, आत्मचिंतन करणं हे त्यांनीही करायला पाहिजे। हे आता सुनील शिंदेच बोलतायत, याचा अर्थ खरंच करायला पाहिजे। अभी तुम्ही बोला, 22 जून को एक ऑपरेशन हुआ, जब 22 जून 2022 को आप गए थे उस दिन, और आज जिस दिन शपथ ली थी आपने, आज फिर ऑपरेशन 2 हुआ। अब इसको कैसे जोड़ते हैं और 3 ऑपरेशन कैसे सक्सेसफुल होगा ऑपरेशन? नहीं, ये संजोग है। 22 जून 2022 में नहीं, 30 जून 2022 में सरकार महाराष्ट्र की बदल गई थी, और महाराष्ट्र की जनता के दिल की सरकार हमने लाई थी, महायुति की सरकार, जो 2019 में आनी चाहिए थी। लेकिन 2019 में
मैंडेट दिया था महाराष्ट्र की जनता ने महायुति को, लेकिन मैंडेट को ठुकरा के उबाटा के लोग कांग्रेस के साथ चले गए। बाला साहब ठाकरे जी की विचारधारा को तोड़ दिया उन्होंने और महाराष्ट्र की जनता के पीठ में खंजर घोंपने का काम किया। देवेंद्र जी के भी पीठ में खंजर घोंपने का काम किया 2019 में। और इसीलिए महाराष्ट्र की जनता का जो मैंडेट था महायुति की सरकार लाना, वो हमने लाया 2022 में और 2022 से ये काम शुरू हुआ है। आज भी 30 जून है, ये संजोग है। और इसलिए जो महाराष्ट्र की जनता चाहती थी वो काम पिछले, मैं मुख्यमंत्री था 2.5 साल तब भी किया हुआ। आज देवेंद्र जी मुख्यमंत्री है, हमारी टीम काम कर रही है। केंद्र से आदरणीय हमारे लोकप्रिय और यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी राज्य को भरपूर योगदान दे रहे। 12 लाख करोड़ रुपया 10 साल में दिया है। ये डबल इंजन की सरकार काम कर रही है और इसलिए लोगों को चाहिए विकास, लोगों को चाहिए एजेंडा, विकास का एजेंडा। लोगों को स्थगिती सरकार नहीं चाहिए, लोगों को प्रगति सरकार चाहिए। लोग चाहते हैं हमारे जीवन में बदलाव हो जाए, लोग अच्छे रास्ते चाहते हैं। मुंबई में गड्ढों का प्रवास करना पड़ता था, हमारी सरकार आई तो तुरंत हमने पूरी तरह कॉन्क्रीटाइजेशन का निर्णय लिया, सीवरेज ट्रीटमेंट प्लांट का निर्णय लिया, कोस्टल रोड को कंप्लीट किया, अटल सेतु को कंप्लीट किया, समृद्धि मार्ग को कंप्लीट किया, मेट्रो का स्टे हटाकर मेट्रो को शुरू किया। तो ये मुंबई के लिए भी जो काम हमारी सरकार ने किया है वो लोगों को याद है। इसलिए फिर से सरकार महायुति की आ गई और मुंबई में भी महायुति की सरकार बन गई। और इसीलिए आज सचिन अहिर जैसे कार्यकर्ता, जो कर्मठ कार्यकर्ता है, ग्रासरूट से जुड़े हुए हैं, जिनका समाज में एक बड़ा अस्तित्व है, और ऐसे लोग क्यों आ रहे हैं, इसकी सोच, इसका विचार, इसका आत्मचिंतन, इसका आत्म परीक्षण सामने वालों ने करना चाहिए। क्या यूपीटी पार्टी के और भी विधायक आपके संपर्क में हैं? ऑपरेशन टाइगर क्या अभी भी चल रहा है? अभी ये ऑपरेशन छोटे मोटे करते रहता हूँ मैं। आता बघा, तुम्हाला मी आज सचिन अहिर यांच्याबद्दल सांगितले, आता ते बोलतील। बाकी तुम्हाला नंतर सगळं हळूहळू, तुम्हाला आजच सगळं सांगितलं। 2019 ला आदित्य ठाकरे निवडून आले, ते सचिन अहिर यांच्या मदतीमुळे निवडून आले। आज 4थ्या अॅनिव्हर्सरीला आदित्य ठाकरेंचा सगळ्यात जवळचा नेता आणून तुम्ही त्यांना अॅनिव्हर्सरी गिफ्ट दिलाय। त्यांचं बघा, आता याच्यात कोणाला गिफ्ट देणं वगैरे नाही। आता ते जे फिरून आले ना 6 मतदारसंघात, आमच्या सगळ्या खासदारांना जे आलेल्या त्यांना शिव्या शाप देऊन आले, त्याचं वेलकम सचिन अहिर यांनी आज केलंय, एवढंच सांगतो। भाऊ बोलतील जरा, तुम्ही बोला, माईक चालू आहे।